नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो MPSC विथ सुशील दरवरे या यूट्यूब चॅनलवर। तलाठी भरतीची उत्सुकता बऱ्याच विद्यार्थ्यांना लागलेली आहे आणि या भरतीमध्ये अराउंड 4000 पेक्षा जागांसाठी ही वॅकन्सीज येणार आहेत। तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी रिक्वेस्ट सुद्धा केलेली होती की तलाठी भरती IBPS पॅटर्न नुसार होणार आहे। टेट परीक्षा सुद्धा IBPS पॅटर्न नुसार झालेली आहे। तुम्हाला या यूट्यूब चॅनलवर बरेच व्हिडिओ देण्यात आले, ते विद्यार्थ्यांनी त्यांना खूप पसंत सुद्धा पडले। तर त्यामुळे तलाठी भरती IBPS पॅटर्न नुसार कशा प्रकारे प्रिपरेशन करायला पाहिजे हा व्हिडिओ जो आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तशाच प्रकारे विद्यार्थ्यांनी बॅचसाठी सुद्धा बरेच इन्क्वायरी केलेल्या होत्या। तर या व्हिडिओच्या शेवटी आपण बॅच विषयी सुद्धा तुम्हाला माहिती देणार आहोत। बॅच तलाठी भरतीसाठी आणि इतर सरळ सेवा परीक्षा ज्या आहेत त्यांच्यासाठी ही बॅच असणार आहे, पण ते आपण शेवटी बघूया। तशाच प्रकारे IBPS पॅटर्नमध्ये सर्वात महत्त्वाचे काय असेल, कोणत्या दोन गोष्टी ज्या आहेत त्याच्यावर लक्ष देऊन तुम्ही इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप चांगलं करू शकता परीक्षांमध्ये, हे आपण व्हिडिओमध्ये स्ट्रॅटेजीमध्ये डिस्कस करणार आहोत। तर व्हिडिओ शेवटीपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे। तर चला सुरुवात करूया तलाठी भरतीच्या प्रिपरेशनसाठी कशा प्रकारे आपल्याला तयारी करायला हवी। तर एकूण जागा जवळपास 4000 पेक्षा जास्त आहेत। वयोमर्यादा हे लक्षात घ्या, कारण की बरेच विद्यार्थी यामध्ये इलिजिबल होणार आहेत। जे ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्ष, OBC SC ST 18 ते 43 वर्ष, खेळाडू जे आहेत 18 ते 43 वर्ष आणि माजी सैनिक किंवा प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा अपंग जे आहेत ते 18 ते 45 वय ज्यांचं असेल ते या भरतीसाठी इलिजिबल आहेत। त्यानंतर विषय कोणते असतील आणि कशा प्रकारचा पॅटर्न असेल हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यानंतर एज्युकेशनची जी पात्रता आहे, शैक्षणिक पात्रता, ती आहे ग्रॅज्युएशन, म्हणजे ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं असेल ते ही परीक्षा देऊ शकतील आहेत। तर बघा, एकूण विषय जे आहेत ते 4 आहेत। 25-25 प्रश्न प्रत्येक विषयांमध्ये असणार आहेत आणि प्रत्येक प्रश्न 2 मार्कांचा असणार आहे। मग IBPS पॅटर्न मुळे कसा फरक पडेल हे सुद्धा आपण डिस्कस करूया, पण त्याआधी आपण बघून घेऊ की मराठीमध्ये 25 प्रश्न, इंग्रजीमध्ये 25 प्रश्न, अंकगणित बुद्धिमत्तेमध्ये 25 प्रश्न आणि सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज ज्याला आपण म्हणतो ते 25 प्रश्न असणार आहेत। एकूण 100 प्रश्न आणि 200 गुणांची ही परीक्षा असणार आहे। कट ऑफ्स वगैरे किती असतील तर मागच्या वेळी कट ऑफ जो होता अराउंड 170 to 180 या दरम्यान होता ओपन कॅटेगरी। अदर कॅटेगरी वाईज आणखी ते कट ऑफ्स व्हॅरी करतात। मग ह्या वर्षी कट ऑफ किती असू शकतो आणि कशा प्रकारे आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे ते सविस्तर आपण बघूया। सब्जेक्ट वाईज कोणकोणते टॉपिक्स महत्त्वाचे आहेत ते सुद्धा आता पुढे तुम्हाला माहिती पडेल, पण परीक्षा पॅटर्न एकदा समजून घ्या। निगेटिव्ह मार्किंग इथे नसणार आहे। IBPS पॅटर्न म्हणजे ऑनलाईन एक्झामिनेशन्स होईल। एकूण 2 तासांचा पेपर असणार आहे आणि 100 प्रश्न असणार आहेत। तर सराव जो आहे ऑनलाईन पॅटर्नचा तो करणे खूप महत्त्वाचे आहे, कारण की टेटच्या विद्यार्थ्यांना सुद्धा हा अनुभव आलेला आहे की ऑनलाईन परीक्षा देताना जरी आपल्याला नॉलेज असेल, प्रत्येक विषयाविषयी माहिती असेल, पण आपण ऑनलाईन चा सराव केला नाही, ऑनलाईन प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करून बघितले नाहीत, तर परीक्षेत नक्कीच आपले अटेम्प्ट 10 ते 15 अटेम्प्ट कमी होतात। मग एक टॉपिक कमी केलेला जास्त बेटर असेल, पण ऑनलाईन सराव जास्तीत जास्त करावा लागेल तुम्हाला। आणि बॅच सोबत आपण ऑनलाईन टेस्ट सिरीज सुद्धा लॉन्च करत आहोत, त्याची सुद्धा माहिती तुम्हाला पुढे मिळणार आहे। ऑब्जेक्टिव्ह टाईपचे प्रश्न असणार आहेत, MCQs पॅटर्न म्हणजे 4 ऑप्शन्स असतील आणि त्याच्यापैकी तुम्हाला एक ऑप्शन टिक करावा लागेल। बरेच म्हणजे भ्रम असतात की IBPS पॅटर्नमध्ये कशा प्रकारे आपल्याला आन्सर मार्क करावे लागतात, आपण आधीच्या प्रश्नावर येऊ शकतो की नाही। तर मी तुम्हाला इथे सांगू इच्छितो की IBPS पॅटर्नमध्ये ज्या प्रश्नावर तुम्ही क्लिक करणार तो प्रश्न तुमच्या पुढे येतो। तुम्ही आन्सर्स मल्टिपल टाइम्स चेंज करू शकता किंवा जे आन्सर तुम्ही टिक केलेले असेल ते तुम्ही इरेज सुद्धा करू शकता, म्हणजे क्लिअर सुद्धा करू शकता। तर चला आता आपण बघूया सिलेबस आणि स्ट्रॅटेजी रिझनिंगमध्ये कोणती असणार आहे। रिझनिंग आणि मॅथ्स मिळून 25 प्रश्न असणार आहेत, म्हणजेच आपण जवळपास जर इक्वल वेटेज सुद्धा दिलं तरी 12 ते 13 प्रश्न मॅथ्स आणि रिझनिंगमध्ये आपल्याला विचारले जातील, म्हणजे 12-13 प्रश्नांमध्ये। आता IBPS पॅटर्नच्या प्रश्नामध्ये सामान्यतः काय होतं की एका टॉपिकवर 2 ते 3 प्रश्न विचारले जातात। जसं दिशामापन असेल तर दिशामापनावर 3 ते 4 प्रश्न येतात, आपण झालेल्या टेटच्या परीक्षांमध्ये सुद्धा बघितलेलं आहे। वेन आकृती असेल तर 3 ते 4 प्रश्न येतात, पण इथे फक्त 12 ते 13 प्रश्न रिझनिंगमध्ये येऊ शकतात, कारण की 25 जो पॅटर्न दिलेला आहे तलाठी भरतीचा। मग त्यानुसार 2 ते 3 प्रश्न येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत। तुम्हाला सिंगल क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात किंवा जास्तीत जास्त एका माहितीवर 2 प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात। तर दिशामापन, सिलॉगिझम म्हणजे वेन आकृती, कंपॅरिझन कोडिंग, कोडिंग डिकोडिंग मध्ये एकूण 4 ते 5 प्रकारचे प्रश्न असतात, ते आपल्याला कव्हर करायचे 4 प्रकार।
त्यानंतर क्रिटिकल रिझनिंग म्हणजे विधानांवर आधारित प्रश्न, म्हणजे गृहीतके, निष्कर्ष, आर्ग्युमेंट्स, आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर याची कंप्लीट एक सिरीज अवेलेबल आहे, ते सुद्धा तुम्ही बघू शकता. नातेसंबंध महत्त्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर पझल्सवर सामान्यतः 3 ते 4 प्रश्न येतात, पण आता जशा प्रकारे पॅटर्न आहे, समजा 2च पझल दिले तर 10 प्रश्न तर इथेच कव्हर होतील. त्यामुळे इथे आता 2 ते 3 पझल्स येण्याचे चान्सेस नाही आहेत, कारण की 12 ते 13 प्रश्न इतक्या विविध टॉपिक्सवर कव्हर करायचे असतील तर ऑलमोस्ट 1 ते 2 प्रश्नच दिले जातील प्रत्येक घटकावर. तर पझल्स थोडे सोप्या स्वरूपाचे येतील आणि त्यावर 1 किंवा 2 प्रश्नच विचारले जाऊ शकतात. त्यानंतर रँकिंग, कॅलेंडर, क्लॉक, हे सुद्धा 1-1 मार्कांसाठी आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यानंतर नॉन व्हर्बल रिझनिंग हा एक महत्त्वाचा टॉपिक असेल. नॉन व्हर्बल म्हणजे आकृत्यांवर आधारित प्रश्न, म्हणजे गटात न बसणारी आकृती कोणती किंवा आकृत्यांची शृंखला पूर्ण करा, अशा प्रकारे आकृत्यांवर प्रश्न येतात. ठोकळ्यावर आधारित प्रश्न येतात आणि इतर काही प्रश्न सुद्धा असू शकतात. तर हे टॉपिक्स तुम्हाला आधी कव्हर करायचे आहेत. पझल्स यामध्ये तुम्ही सर्वात शेवटी प्रिपेअर केलं तरी चालेल, कारण की याच्यामध्ये बल्कमध्ये प्रश्न येतात, पण सोप्या लेवलचे पझल्स आपल्याला इथे कव्हर करावे लागतील. ओव्हरऑल परीक्षेचा पॅटर्न जो आहे तलाठी भरतीचा, तो लेवल 1 लेवल 2 असणार आहे, इझी टू मॉडरेट असणार आहे. त्यामुळे तुम्ही हे टॉपिक व्यवस्थित जर कव्हर केले तर बरेच मार्क्स मिळवू शकता आणि ते तुम्हाला मिळवायचे सुद्धा आहेत. पण ऑनलाईन सराव खूप महत्त्वाचा असणार आहे, ऑनलाईन पॅटर्न खूप महत्त्वाचे असणार आहे. तर हे टॉपिक तुम्ही कव्हर करू शकता. त्यानंतर अंकगणितामध्ये हे काही टॉपिक्स आहेत. अंकगणितामध्ये सिलेबस तर खूप जास्त मोठा आहे, पण अगेन 12 ते 13 प्रश्नच आपल्याला अंकगणितावर विचारले जाऊ शकतात. त्यामुळे बेसिक लेवलचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत, इझी टू मॉडरेट लेवलचे प्रश्न आपल्याला कव्हर करायचे आहेत. सरळ रूप देणे म्हणजे बॉडमसच्या आधारावर प्रश्न सॉल्व्ह करणे, संख्या शृंखला, IBPSचे हे फेवरेट पॅटर्न्स आहेत. त्यानंतर वर्ग किंवा एक रेषीय समीकरणे, ह्या तिघांवर तुम्हाला प्रश्न मिळतातच सामान्यतः. मग सरासरी, शेकडेवारी गट. आता तुम्ही अंकगणिताची प्रिपरेशन करताना तलाठी असो किंवा कोणतीही सरळ सेवा परीक्षा असो किंवा MPSC असो, गटांमध्ये प्रिपरेशन करायची आहे तुम्हाला. शेकडेवारी गट का म्हटलेला आहे, कारण की या गटाचा किंवा या ग्रुपमध्ये एकूण 4 टॉपिक्स येतात. किती टॉपिक्स येणार? 4 टॉपिक्स येणार आणि त्यांचा जो बेसिक्स असतो तो शेकडेवारी असतो. म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये प्रिपरेशन करताना आपल्याला काय करायचं आहे, फॅमिलीजच्या स्वरूपात प्रिपरेशन करायचं आहे. प्रत्येक फॅमिलीचा एक मेंबर असेल आणि त्याच्या आधारावर 3 ते 4 टॉपिक्स कव्हर होतील. जशा प्रकारे इथे शेकडेवारी हा महत्त्वाचा मेंबर आहे, म्हणून त्याच्याच नावाने हा गट तयार झालेला आहे. मग इथे 4 टॉपिक कोणते कव्हर होतील? शेकडेवारी, दुसरा नफा तोटा, तिसरा सरळ व्याज आणि चौथा चक्रवाढ व्याज. पण लेवल 1 आणि लेवल 2 वरच इथे प्रिपरेशन आपल्याला करावं लागेल. आता मी तुम्हाला मॅथ शिकवताना अशाच प्रकारे टॉपिक्स कव्हर करणार की शेकडेवारी हा टॉपिक आपण सर्वात आधी कव्हर करू, आणि शेकडेवारी जर येत असेल तर ऑटोमॅटिकली हे 3 टॉपिक्स सुद्धा तुमचे कव्हर होतील. प्रत्येक टॉपिकमध्ये 4 ते 5 प्रकारचेच प्रश्न असतात. बऱ्याच वेळी तुम्हाला अशा प्रकारे ऐकण्यास येते किंवा काही पुस्तकांमध्ये असं दिलेलं असतं की 10 प्रकार आहेत, 15 प्रकार आहेत, 20 प्रकार आहेत. असे काहीही प्रकार नसतात. कोर मॅथमॅटिक्स जर शिकायचं असेल तर 4 ते 5 प्रकारच असतात आणि एक टॉपिक कव्हर केला की ऑटोमॅटिकली इतर टॉपिक सुद्धा कव्हर होतात. तशाच प्रकारे गुणोत्तर व प्रमाण गट, यामध्ये गुणोत्तर व प्रमाण हा महत्त्वाचा घटक आहे, म्हणजे त्या फॅमिलीचा किंवा गटाचा बॉस आहे. याच्या आधारावर जर गुणोत्तर येत असेल तर भागीदारी हा टॉपिक ऑटोमॅटिकली कव्हर होईल, आणि प्रमाण जर येत असेल तर वय हा टॉपिक ऑटोमॅटिकली कव्हर होईल. म्हणजे गुणोत्तर व प्रमाण गटांमध्ये 3 घटक असणार आहेत. त्यानंतर वेळ, वेग, अंतर. आता बऱ्याचदा पुस्तकांमध्ये MPSCच्या किंवा सरळ सेवेच्या पुस्तकांमध्ये वेळ, वेग व काम किंवा कार्य अशा प्रकारे एकच घटक देण्यात येतो, पण ते चुकीचे डिस्ट्रीब्युशन आहे. कारण की वेग, वेळ, अंतर गट वेगळा आहे आणि वेळ व कार्य गट वेगळा आहे. इथे 3 टॉपिक्स असतात आणि इथे सुद्धा 3 घटक कव्हर होतात. पहिला घटक असतो वेळ, वेग, अंतर. वेळ, वेग, अंतर हा पहिला घटक असतो. दुसरा घटक इथे असतो ट्रेनचे टॉपिक्स कव्हर होतात, आणि तिसरा घटक बोट अँड स्ट्रीम म्हणजे नाव व प्रवाह, हे दोन टॉपिक एक्स्ट्रा कव्हर होतात. म्हणजे वेळ, वेग, अंतर मध्ये हा पहिला घटक, हा दुसरा घटक आणि हा तिसरा घटक, म्हणजे असे 3 टॉपिक्स आपले कव्हर होतील. वेळ व काम हे महत्त्वाचा घटक आहे. आता MPSCच्या परीक्षांमध्ये सुद्धा, IBPS मध्ये सुद्धा या घटकावर बराच वेटेज असतो. 1 ते 2 प्रश्न तुम्हाला दिसतातच. तर वेळ, कार्य म्हणजे टाइम अँड वर्क हा पहिला घटक, दुसरा घटक नळ व पाण्याची टाकी, आणि तिसरा घटक जो असतो काम व मजुरी. हे 3 घटक या ग्रुपमध्ये येतात किंवा या गटांमध्ये येतात. तर तुम्हाला ग्रुपमध्ये प्रिपरेशन करायचं आहे, कारण की तुम्हाला टेन्शन येणार नाही की खूप टॉपिक्स आपल्याला कव्हर करायचे आहेत.
एक बेसिक टॉपिक कव्हर केला की ऑटोमॅटिकली हे 2 टॉपिक जे आहेत ते कव्हर होतात. अशा प्रकारे तुम्हाला मॅथमॅटिक्स प्रिपरेशन करायला पाहिजे. त्यानंतर क्षेत्रफळ आणि घनफळ हे टॉपिक आहेत. त्याचबरोबर परम्युटेशन, कॉम्बिनेशन आणि प्रोबॅबिलिटी म्हणजेच क्रमचय, संचय आणि संभाव्यता हे टॉपिक सुद्धा तुम्हाला कव्हर करायचे आहेत. आणि संभाव्यता डायरेक्ट आपल्याला कव्हर करता येत नाही. जे विद्यार्थी संभाव्यता डायरेक्ट सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यासाठी विशेष सूचना आहे की त्यांनी सर्वप्रथम परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन कव्हर करावं, त्यानंतरच संभाव्यता हा टॉपिक कव्हर केला पाहिजे. तर सिंगल प्रश्न येऊ शकतात. आपण बॅचमध्ये हे सगळे टॉपिक्स कव्हर करणार आहोत व्यवस्थितरित्या विथ नोट्स. त्याची माहिती आपण सर्वात शेवटी घेऊ. त्यानंतर बघा, इंग्रजीसाठी आता IBPS पॅटर्नमध्ये बंचमध्ये प्रश्न येतात. 4 ते 5 प्रश्न जे आहेत ते एका प्रॅक्टिस सेटवर येतात किंवा एका प्रश्न समूहावर येतात. यामध्ये महत्त्वाचे घटक कोणते असतील तर व्होकॅब्युलरी, सिनॉनिम्स किंवा अँटॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. एरर डिटेक्शन म्हणजे ग्रामरचे जे रूल्स आहेत त्याच्या आधारावर एक वाक्य देण्यात येईल आणि त्याच्यामध्ये जर ग्रामॅटिकल काही एरर असेल किंवा स्पेलिंग एरर असेल ते तुम्हाला ओळखावं लागेल. इथे स्पेलिंग एरर पण आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे क्लोज टेस्ट असते. आता क्लोज टेस्ट म्हणजे काय तर एक पॅराग्राफ देण्यात येईल तुम्हाला. समजा एक पूर्ण पॅराग्राफ किंवा एक उतारा देण्यात येईल, त्याचे मधले अक्षर गाळण्यात येतील म्हणजे 5 रिकाम्या जागा असतील आणि ऑप्शनमधून त्या रिकाम्या जागेमध्ये कोणते शब्द येऊ शकतात हे तुम्हाला ओळखावे लागतील. म्हणजेच रिकाम्या जागा भरा असा हा प्रश्न असतो, पण ग्रुपमध्ये येतो 5 किंवा 10 प्रश्न येतात, पण 10 प्रश्न येण्याचे चान्सेस नाही आहेत. 5 प्रश्न तुम्हाला नक्कीच येऊ शकतात. आणि हा पॅटर्न समजून घ्या, कारण की मराठीमध्ये सुद्धा हाच पॅटर्न IBPS रिप्लिकेट करतो. सामान्यतः ज्यावेळी IBPS पॅटर्न नव्हता त्यावेळी ग्रामरवर जास्त भर देण्यात येत होता, पण आता हेच प्रकार जे आहेत ते तुम्हाला मराठीमध्ये सुद्धा बघायला मिळतील आणि टेटच्या परीक्षांमध्ये सुद्धा आपण ते बघितलेले आहेत IBPS पॅटर्नमध्ये. त्यानंतर पॅराजंबल म्हणजे एक उतारा असेल, त्यामध्ये 5 ते 6 वाक्य असतील, पण ते जंबल्ड करण्यात येतील म्हणजे त्यांना सिक्वेन्समध्ये ते नसतील. तुम्हाला सिक्वेन्समध्ये एक स्टोरी तयार करायची आहे. म्हणजे एक पॅराग्राफ असेल, यांना आपण सेंटेन्स रिअरेंजमेंट सुद्धा म्हणतो. या घटकाला आपण काय म्हणतो? सेंटेन्स रिअरेंजमेंट. सेंटेन्सेस रिअरेंजमेंट म्हणजे 5-6 सेंटेन्सेस मागे पुढे देण्यात येईल, तुम्हाला ते सिक्वेन्समध्ये अरेंज करायचे आहेत. त्यानंतर पॅसेज येतो, उतारा 5 मार्कांसाठी येण्याचे चान्सेस असतात. त्यानंतर वर्ड रिप्लेसमेंट हा एक नवीन प्रकार येतो. वर्ड रिप्लेसमेंट म्हणजे एक वाक्य देण्यात येईल, त्याच्यामध्ये 4 शब्द जे आहेत त्यांच्या जागा बदललेल्या असतील किंवा 3 शब्द जे असतील त्यांच्या जागा बदललेल्या असतील. तुम्हाला कोणत्या जागी कोणता शब्द मांडल्यावर वाक्य योग्य होईल हे तुम्हाला बघावं लागतं. तर याची सुद्धा प्रॅक्टिस आपल्याला करायची आहे आणि हे आपण नक्कीच करूया, कारण की IBPS बँकिंगच्या क्लासेस घेत असल्यामुळे हे जे प्रश्न आहेत तुम्हाला कोणत्या लेवलला येतील आणि एक्झॅक्टली कसे येतील याचं नक्कीच नॉलेज मी तुम्हाला देऊ शकणार इंग्लिशमध्ये. पुढे आपण बघूया ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस येतात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस म्हणजे चेंज दी व्हॉइस, डायरेक्ट टू इनडायरेक्ट स्पीच, डिग्री चेंज करा. अशा प्रकारे 1 ते 2 प्रश्न आपल्याला येऊ शकतात. पण IBPS मध्ये डायरेक्ट ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेसवर खूप कमी प्रश्न विचारण्यात येतात. त्यामुळे तुम्हाला ही बल्कमध्ये येणारे प्रश्न बघायचे आहेत, जसं एरर डिटेक्शन 5 मार्कांसाठी, क्लोज टेस्ट 5 मार्कांसाठी, पॅराजंबल 5 मार्कांसाठी, पॅसेज 5 मार्कांसाठी, वर्ड रिप्लेसमेंट येईल तर 3 ते 4 प्रश्न असतील त्यामध्ये. तर अशा प्रकारे हे टॉपिक्स आपल्याला इंग्लिशमध्ये कव्हर करायचे आहेत. पुढे आपण बघूया मराठीमध्ये IBPS पॅटर्नमध्ये काय असेल. तर IBPS पॅटर्नमध्ये जे आपण इंग्लिशमध्ये प्रकार बघितलेला आहे त्याचंच मराठी रूपांतरण असेल. मराठी GK. ओके, मराठीमध्ये हेच टॉपिक आपल्याला कव्हर करता येतील. जस्ट अ मिनिट. ओके, हा मराठीमध्ये बघा, इथे मराठी पाहिजे होतं. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे इंग्रजीमध्ये सुद्धा होते. त्यानंतर मनी व वाक्प्रचार, शब्द समूहाबद्दल एक शब्द ओळखा, शुद्ध शब्द, व्याकरण हा व्याकरणाचा भाग आहे, समानार्थी शब्द शब्दार्थांचा हा भाग आहे. त्यानंतर IBPS पॅटर्ननुसार इथून सुरू होईल उतार्यातील रिकाम्या जागा भरा, म्हणजे इंग्लिशमध्ये आपण याला काय म्हणतो? क्लोज टेस्ट म्हणतो. त्यानंतर उतारा येईल, जशा प्रकारे इंग्रजीमध्ये उतारा येतो मराठीत सुद्धा एक उतारा येईल. एरर डिटेक्शन, याआधी एरर डिटेक्शन तर विचारलं जात नव्हतं, पण IBPS पॅटर्नमध्ये एक मराठी वाक्य असेल आणि त्याच्यामध्ये ग्रामॅटिकल कोणती एरर आहे हे आपल्याला ओळखावं लागेल. खूप सोप्या असा प्रकारचा प्रश्न असतो. पॅराजंबल सुद्धा असू शकतो, म्हणजे 5 ते 6 वाक्य मागे पुढे करण्यात येतील, त्यांना सिक्वेन्समध्ये अरेंज करायचं आहे. आणि पुस्तके व लेखक विचारले जाऊ शकतात. मराठी साहित्यामधील पुस्तके व लेखक जे आहेत याच्यावर सुद्धा प्रश्न असू शकतात. यानंतर GK मध्ये काय काय पोर्शन तुम्हाला कव्हर करायचं आहे ते आपण बघूया. तर हे काही विषय आहेत: इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, चालू घडामोडी, संगणक
व माहिती तंत्रज्ञान, माहितीचा अधिकार अधिनियम व इतर काही प्रश्न आपल्याला त्यामध्ये येऊ शकतात. तर हे विषय सुद्धा तुम्हाला प्रिपेअर करायचे आहेत. 25 प्रश्न यावर असतील. तर ऑब्व्हियसली प्रत्येक विषयावर तुम्ही 3 ते 4 प्रश्न कन्सिडर करू शकता. इतिहासावर 3 ते 4, भूगोलावर 3 ते 4, राज्यशास्त्रावर सुद्धा अशाच प्रकारे डिस्ट्रीब्युशन करण्यात येईल. तर इतका पोर्शन तुम्हाला कव्हर करायचा आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप डीप लेवलला आपल्याला प्रिपरेशन करावे लागत नाही, तर मॉडरेट लेवलपर्यंतच आपल्याला प्रिपरेशन करावं लागतं. आणि व्यवस्थितरित्या जर आपली स्ट्रॅटेजी असेल तर आपण नक्कीच प्रश्न हे सॉल्व्ह करू शकतो. आता IBPS पॅटर्नमध्ये जे आहेत सर्वात महत्त्वाचे 2 घटक जे आहेत ते म्हणजे कोणते? तर एक टाइम मॅनेजमेंट. टाइम मॅनेजमेंट म्हणजे 100च प्रश्न असतील, 120 मिनिटांचा वेळ असेल, मग टाइम मॅनेज होणार नाही का? तर तो नक्कीच होईल. पण ऑनलाईन पेपर असल्यामुळे ऑनलाईनचा जर तुमचा सराव नसेल तर टाइम मॅनेज करायला खूप डिफिकल्टी होईल. त्यामुळे टाइम मॅनेज करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि आपण जी बॅच लॉन्च करतोय त्याच्यामध्ये डेली ऑनलाईन टेस्ट सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत. त्याची माहिती आपण मिळवूया. नक्कीच ती माहिती बघून घ्या. तर टाइम मॅनेजमेंट हा खूप महत्त्वाचा आहे आणि याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा आहे ऑनलाईन प्रश्नांचा सराव. ऑनलाईन पॅटर्नमध्ये, IBPSच्या पॅटर्नमध्ये सराव करणे खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर जे सराव करतील ते नक्कीच खूप चांगला स्कोर करू शकतील, कारण की एक हॅबिट बनायला, एक सवय लागायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे 4 ते 5 मॉक पेपर्स तरी तुम्हाला सॉल्व्ह करायला पाहिजेत. आणि सेकंड महत्त्वाचा पार्ट आहे ॲक्युरेसी. निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. जास्तीत जास्त प्रश्न ॲक्युरेटली सॉल्व्ह करायचे आहेत. जे प्रश्न आपल्याला येत नाहीत नक्कीच तुम्ही कोणताही पर्याय टिक करू शकता, पण आपल्याला ॲक्युरेसीने प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. हे 2 घटक जे आहेत ते खूप महत्त्वाचे असणार आहेत. टाइम मॅनेज करा, त्यासाठी ऑनलाईन सराव करावा लागेल. आणि जे 4 पेपर्स आहेत त्यांच्याविषयी व्यवस्थितरित्या तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे आणि त्याच लेवलला प्रिपरेशन करायचं आहे ज्या लेवलला आवश्यक आहे. असं नाही की खूप जास्त लेवलला आपण प्रिपरेशन करतोय आणि आपला वेळ तिकडे जातो आहे. आता तलाठी भरतीमध्ये जे आपण प्रिपरेशन करणार आहोत तेच इतर सरळ सेवांमध्ये सुद्धा कामात येणार आहे, कारण की त्यांचा पॅटर्न सुद्धा IBPSच ती एक्झाम कंडक्ट करू शकते. तर आता बघा, जी बॅच आपण लॉन्च करतो आहोत, टार्गेट तलाठी भरती व सरळ सेवा बॅच 2023, या बॅचची वैशिष्ट्ये सांगतो आणि जितक्याही गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत त्या सगळ्या या बॅचमध्ये कव्हर होणार आहेत. बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं होतं बॅचविषयी, त्यामुळे ही बॅच व्यवस्थितरित्या विचार करून आणि ॲनालिसिस करून तयार केलेली आहे. तर कशा प्रकारे असणार आहे ते आपण बघूया. सर्वात महत्त्वाचं म्हणजे IBPS पॅटर्ननुसार संपूर्ण विषयाची परिपूर्ण तयारी इथे तुमच्याकडून करून घेतली जाईल. अंकगणित व बुद्धिमत्ता आणि इंग्रजी हे 3 विषय जे आहेत ते मी तुम्हाला शिकवणार आणि इतर जी आमची टीम आहे ते विषय हँडल करणार आहेत. त्यानंतर ही बॅच जी आहे ती रेकॉर्डेड स्वरूपाची असेल. यामागे खूप मोठं कारण आहे रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच काय, तर बरेच विद्यार्थी जे आहेत ते विविध भागातून आहेत महाराष्ट्राच्या आणि काही जॉब गोईंग आहेत, काही विद्यार्थी त्यांचं काहीतरी वर्क सुरू आहे. मग त्यांना रेकॉर्डेड बॅच जी आहे ती एक जास्त सुटेबल ऑप्शन आहे. त्यामुळे रेकॉर्डेड बॅचच्या स्वरूपात ही बॅच उपलब्ध करून असणार आहे. पण रेकॉर्डेडमध्ये असं नाही की तुम्हाला सर्व रेकॉर्डिंग दिली जाईल आणि तुम्हाला कोणताही म्हणजे सपोर्ट देण्यात येणार नाही, असं नाहीये. वीकली जे आहेत प्रत्येक विषयाचे लाईव्ह ऑनलाईन सेशन्स होतील, लाईव्ह ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन्स होतील. तर हे खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे जे पण डाऊट्स असतील, तुम्ही जितका पोर्शन कव्हर केलेला आहे त्याचे लाईव्ह ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन्स तुम्हाला मिळणार आहेत. तर रेकॉर्डेड बॅच ही राहील प्रत्येक विषयाची. अनलिमिटेड व्ह्यूज आहेत. व्ह्यूजमध्ये काही रिस्ट्रिक्शन नाही. जे ॲपवर आपण आपल्या ॲपवर ही बॅच जी लॉन्च करणार आहोत अनलिमिटेड त्यामध्ये व्ह्यूज आहेत. असं नाही की 5 व्ह्यूज आहेत, 3 व्ह्यूज 3 वेळाच तुम्ही बघू शकता, तुम्ही किती वेळा बघू शकता. व्हॅलिडिटी आहे जी ती 4 मंथ्सची आहे, कारण की तलाठी भरती त्याच्या आधीच होईल आणि इतर सरळ सेवा परीक्षांसाठी सुद्धा ही बॅच तुम्हाला उपयुक्त असणार आहे. त्यामध्ये नोट्स तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येतील PDFच्या स्वरूपात आणि ते तुम्ही मग प्रिंटआउट्स घेऊ शकता. सगळ्या टॉपिक्सचे जे आहेत सगळ्या विषयांचे तुम्हाला नोट्स एक प्रॉपर प्रोव्हाइड केले जातील आणि त्याच्याच आधारावर ते लेक्चर सुद्धा असतील. मग डेली ऑनलाईन स्पीड टेस्ट IBPS पॅटर्ननुसार ह्या होणार आहेत, त्या 1 एप्रिलपासून सुरू होणार आहेत. आपली बॅच जी सुरू होत आहे ती 20 मार्चपासून सुरू होत आहे आणि यामध्ये काय असणार आहे, या बॅचमध्ये 4ही विषयांचे 4 लेक्चर्स तुम्हाला डेली अवेलेबल होणार आहेत. पहिल्या 15 दिवसांपर्यंत डेली 4 लेक्चर्स अवेलेबल होतील आणि ते तुम्हाला व्यवस्थितरित्या प्रिपेअर करायचे आहेत. आणि 1 एप्रिलपासून डेली स्पीड टेस्ट होतील. डेली स्पीड टेस्ट म्हणजे डेली तुम्हाला एक टेस्ट किंवा 1 किंवा 2 टेस्ट तुम्हाला देण्यात येतील आणि वीकली टेस्ट वेगळी असणार आहे. म्हणजे एका आठवड्यात जितका पोर्शन कव्हर होईल त्याची एक टेस्ट आपल्याला मिळणार आहे आणि त्या टेस्टचे लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन आणि जे म्हणजे समजा एका आठवड्यात जसं 1 ते 7 दिवसापर्यंत जसा एक आठवडा आहे, तर तुम्हाला 6 दिवस जे आहेत 1 ते 6 दिवस 4 लेक्चर्स मिळतील आणि 7व्या दिवशी त्यावर ऑनलाईन टेस्ट होईल.
ह्या टेस्ट वेगळ्या असतील आहेत, म्हणजे डेली एक टेस्ट मिळणार आहे, ती तर मिळणारच आहे, पण वीकली टेस्ट सुद्धा होईल आणि त्याचे लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स होतील. तशाच प्रकारे 6 लेक्चर्स म्हणजे 1 ते 6 लेक्चर्स तुमच्याकडे जमा होतील आहेत प्रत्येक विषयाचे, आणि प्रत्येक विषयाचे टीचर्स जे आहेत ते त्यांचे लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स कव्हर करतील. म्हणजे 6 लेक्चरमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स असतील तर ते तुम्ही लाईव्ह विचारू शकता, डिस्कशन करू शकता. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय की ऑनलाईन टेस्ट सिरीज जी आहे, म्हणजे मॉक टेस्ट सिरीज जी आहे, म्हणजे 100 प्रश्नांची 200 मार्कांची जशा प्रकारे IBPS पॅटर्ननुसार टेस्ट सिरीज होणार आहे, ती बॅचच्या विद्यार्थ्यांसाठी मोफत आपण देत आहोत. म्हणजे ह्या बॅचमध्ये जे एनरोल करतील त्यांना ही टेस्ट सिरीज मोफत असणार आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. यामध्ये 10 टेस्टचा समावेश असणार आहे. 10 टेस्ट जे आहेत त्या तुम्हाला फ्री मिळणार आहेत. सर्वात महत्त्वाचं, इतर सरळ सेवा परीक्षांच्या दृष्टीने सुद्धा ही बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे. म्हणजे तलाठीच नाही तर येणाऱ्या इतर परीक्षा सुद्धा तुम्ही व्यवस्थितरित्या यामध्ये देऊ शकता. वीकली डाऊट क्लिअरिंग सेक्शन मी हे एक्सप्लेन केलेलं आहे. आता याची फीस म्हणजे खूप हायर एंडला नाही आहे, रेकॉर्डेड बॅच आहे आणि ती आहे फक्त 2499 मध्ये, म्हणजे 2499 रुपयात तुम्हाला ही सगळं असिस्टन्स मिळणार आहे. टेस्ट सिरीज पासून, रेकॉर्डेड लेक्चर्स पासून, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन्स पर्यंत. तर नक्कीच तुम्ही एनरोल करा आणि ही फीस व्हॅलिड असणार आहे 20 मार्च ते 25 मार्च पर्यंत, आणि त्यानंतर कदाचित ही फीस इन्क्रीज होऊ शकते, पण सध्या तरी आम्ही 2499 ही फीस इतकी ठेवलेली आहे. ज्याही विद्यार्थ्यांना बॅचसाठी एनरोल करायचं असेल ते ह्या नंबर्सवर कॉल करून जास्त माहिती मिळवू शकता. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो व्यवस्थितरित्या समजलेला असेल आणि ऑनलाईन बॅचचा सुद्धा तुम्हाला खूप पुरेपूर फायदा होणार आहे तलाठी भरती आणि सरळ सेवा च्या परीक्षांसाठी. सो थँक्यू व्हेरी मच. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया.